ओके तर मंडळी, सगळ्यात आधी मर्दिनी या चित्रपटाचा टीझर ड्रॉप झालेला आहे. पण याच्या आधी की आपण टीझर रिव्ह्यूला सुरुवात करूया. मला एक गोष्ट प्रचंड आवडली, की या टीझरमध्ये प्रत्येक व्यक्तीने, ज्या-ज्या व्यक्तीने, ज्या-ज्या कलाकाराने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे, कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटमध्ये, तर त्या प्रत्येक व्यक्तीचं मधलं नाव हे त्यांनी त्यांच्या आईचं नाव लावलंय. कारण चित्रपट हा एक विमेन सेंट्रिक चित्रपट आहे. तर नारी शक्ती ज्याला आपण म्हणतो, स्त्री शक्ती ज्याला आपण म्हणतो, त्याला समर्पित आहे. त्याच्याचमुळे प्रत्येकाने आपल्या आईचं नाव मधल्या ठिकाणी लावलंय. त्यासाठी त्यांचं विशेष कौतुक. आता मला हा टीझर कसा वाटलाय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी कास्टिंगमध्ये आपल्याला बरीच लांबलचक कास्टिंग दिसते, पण मुख्यतः प्रार्थना बेहरे आहे, जितेंद्र जोशी आहे, अभिजित खांडकेकर आहे आणि मायरा वैकुळ आपल्याला दिसते. मायरा वैकुळ आणि प्रार्थना बेहरे परत एकदा ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि ही जोडी कमाल आहे. ही जोडी फार सुंदर आहे मला असं वाटतं. कारण आपण टीव्ही मालिकेमध्ये सुद्धा या दोघींमधली केमिस्ट्री पाहिली होती आणि प्रचंड गोड त्यांची जोडी मला तरी वाटते. तर या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद महाबळेश्वर नार्वेकर यांनी लिहिलेली आहे आणि इथून मागे मी यांचं काम पाहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे अर्थात नवीन चष्म्याने मी यांचं काम या चित्रपटामध्ये बघू शकणार आहे. अजय मयेकर यांनी या चित्रपटाची संकल्पना आणली आणि दिग्दर्शन सुद्धा यांनीच सांभाळलंय. ओव्हरऑल तुम्ही मला जर का विचाराल तर टीझरमध्ये बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल बोलावंसं मला वाटतंय. सगळ्यात आधी तर टीझरची सुरुवातच होते एका राक्षसाच्या मेकअपपासनं. आता मी राक्षसाचा मेकअप का म्हटले? कारण आपण आजही जाणतो, की कोकणामध्ये अशी एक परंपरा आहे जिथे आपल्या हिंदू पोथी पुराणातल्या ज्या कथा आहेत, तर त्या नाटकांच्या स्वरूपात तिथले जे लोककलावंत आहेत ते सादर करत असतात आणि ही परंपरा आपल्याला चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये महिषासुरचं कंपॅरिझन त्या एका व्यक्तीसोबत केलेलं आहे आणि बॅकग्राऊंडला अभिजित खांडकेकरच्या आवाजात आपण एका राक्षसाबद्दल ऐकतोय, महिषासुराबद्दल. तर याच राक्षसाच्या क्लोजअपपासून चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते आणि परत एकदा मला दशावतारची आठवण झाली आणि परत त्याही वेळेला तसाच एक शॉट आपण दशावतारमध्ये पाहिला होता. त्याच्यामुळे नक्कीच एक कुठेतरी हायसं वाटलं, की परत एकदा छान असा एक दंतकथेचा एक त्याला टच त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, व्हिच इज अ गुड थिंग. आणि मग काय, जितेंद्र जोशी आणि अभिजित खांडकेकर यांचं इंट्रोडक्शन दाखवलं जातं एकदम बँग ऑन बीजीएम सोबत. बीजीएम बद्दल बोलावंसं मला वाटतंय. तर सगळ्यात आधी संगीत डिपार्टमेंट हितेश मोडक हे सांभाळतायत आणि हितेश मोडक यांचं मागचं जे गाणं आहे ते प्रचंड गाजलं होतं. तुम्हाला आठवत असेल तर. त्याच्यामुळे नक्कीच संगीत डिपार्टमेंट फारच सुंदर असणार आहे चित्रपटाचं आणि त्यातल्या त्यात बीजीएम जे आहे ते संकेत पाटील यांनी डिझाइन केलेलं आहे, जे कमालीचं आहे. मला तरी आत्ताच भारी वाटतंय. आता ट्रेलर आल्यानंतर आपण आणखीन चर्चा नक्कीच करणार आहोत. पण एक गोष्ट आहे, जितेंद्र जोशी आणि अभिजित खांडकेकर यांचं इंट्रोडक्शन झाल्यानंतर टीझर थेट जातो एका नकली हॅकरकडे. तेच एक क्लिशेवाला हॅकर जो ग्लोव्हज घालून घरात अंधारात हुडी-बिडी घालून आणि एक अत्यंत जत्रेतलं ₹20 मास्क घालून तिथे बसलेला आहे आणि हा एकतर ब्लॅकमेलिंग करणारे नाहीतर हॅक करणारे सिस्टीम आणि अगेन प्रार्थना बेहरे आणि मायरा वैकुळ या एका जोडीला आय थिंक तो ब्लॅकमेल करू पाहतोय आणि काहीतरी व्हिडिओ काहीतरी तो लीक करण्याचा त्याला ब्लॅकमेल करणार आहे. तर बेसिकली हाच एक प्लॉट असणार आहे. आपल्याला ते लगेच टीझरमधनं कळतंय. अर्थात मला हवंय की मी चुकीची ठरावी आणि काहीतरी वेगळाच प्लॉट निघावा, ज्याने आपण सगळेच जण अगदी सरप्राईज होऊन जाऊ. पण सध्या तरी हेच दिसतंय. आता हा जो एक क्लिशेपणा आहे ना, मराठीमध्ये अजून सुद्धा तोच चालू आहे, जो 2000च्या काळामध्ये हॅकर-विकर असे जे दाखवले जायचे. रियालिटीमध्ये सांगते, ज्यांचे कोणाचे खऱ्या आयुष्यात हॅकर मित्र असतील, तर ते असे नाही काम करत किंवा तर ते असे नाही बसत. पण हे खूप क्लिशे आहे आणि हे आपण इथून मागे प्रचंड वेळा वेगवेगळ्या सिनेमांमध्ये बघितलेलं आहे. थोडीशी ती टीव्ही मालिकेसारखी लगेच आपल्याला ती वाइब यायला लागते चित्रपटाकडनं बिकॉज ऑफ दॅट पर्टिक्युलर हॅकर सीन इन द टीझर. पण तरीसुद्धा ट्रेलर आल्यानंतर आणखीन मोकळेपणाने चर्चा करता येईल असं मला वाटतंय. पण सध्या जर का तुम्ही मला विचाराल तर मला प्रार्थना बेहरे आणि मायरा वैकुळ ही जोडी मला आवडते पर्सनल. त्याच्यामुळे या चित्रपटामध्ये आपल्याला वेगळीच सुंदर अशी आई आणि लेकरू त्यांच्यामधली ती नाळ आणि त्यांचा एक वेगळ्या पद्धतीचा अभिनय नक्कीच आपल्याला चित्रपटामध्ये बघता येईल असं मला वाटतंय. पण सध्या तरी तुम्ही जर का मला विचाराल तर 50-50 मामला आहे. तुमचं काय म्हणणं आहे कमेंट सेक्शनमध्ये कळवा मर्दिनी या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट 3 जुलैला रिलीज होणार आहे. याचा ट्रेलर आल्यानंतर आपण आणखीनच जास्त चर्चा नक्कीच करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.